आज आपण अगदी वाटीच्या प्रमाणामध्ये खुसखुशीत शंकरपाळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. अजिबात ह्या शंकरपाळ्या आहेत त्या कडक होत नाहीत, चिवट होत नाहीत किंवा तेलामध्ये विरघळत नाहीत. तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटसारख्या खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार होतात आणि फक्त वाटीच्या प्रमाणामध्ये. त्यासाठी एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे, 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि 1 वाटी विरघळून घेतलेलं तूप घालायचं आहे. लक्षात घ्या, तूप घेताना विरघळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, आपलं प्रमाण आहे ते परफेक्ट होतं. त्यामुळे मी तूप विरघळून घेतलेलं आहे. आता हे तिन्ही साहित्य आहे हे आपल्याला गॅसवर ठेवून हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली साखर आहे ते छान विरघळली जाईल आणि तिन्ही साहित्य एकजीव होतील. लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे साहित्य आहे ते गरम करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. साखर छान विरघळलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद करून घेऊया आणि हे सर्व मिश्रण थंड करून घेऊया. लक्षात ठेवा, मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता काय करायचं आहे, इथे मी 3 ते 4 वाटी मैदा घेतलेला आहे. चाळवून घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि हे जे आपण मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये हा मैदा आहे तो छान असा मळून घ्यायचा आहे. आता या मिश्रणामध्ये जेवढा मावेल तितका मैदा घालून छान घट्टसर मळून घ्यायचा आहे. आता इथे मला 4.5 वाटी मैदा लागलेला आहे. त्यामुळे एकदम मैदा घालायचा नाही, जसं लागेल तसा मैदा घालायचा आहे. हे बघा, छान असं घट्टसर आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. छानच. आता फक्त 10 मिनटं आपण भिजत ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर लगेचच आपण शंकरपाळ्या करायला घेऊयात. 10 मिनटं झालेली आहेत. छान पीठ भिजलेलं आहे. हे बघा, मस्तच. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि लगेचच शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत. काही वेळ लागत नाही आणि अजिबात चुकत नाहीत किंवा फसत नाहीत. नो फेल रेसिपी आहे. कधी केल्या नसतील तर एका वाटीच्या नक्की ह्या शंकरपाळ्या करून बघा. आता एक छोटा गोळा घेतलेला आहे मी. तुम्हाला हवं असल्यास थोडासा मैदा लावून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण आपण अगदी घट्टसर पीठ मळून घेतलं होतं त्यामुळं आपल्याला इथे पीठ लावण्याची गरज नाही आहे. हे बघा, आपली पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया. थोडीशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात. हे बघा, इतकी जाड अशी मी ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता लगेचच आपण शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे शंकरपाळी करण्याचं जे लाटणं आहे ते तुम्हाला कुठेही भांड्यांच्या दुकानामध्ये मिळून जाईल. यामुळे काय होतं की एकसारख्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतात आणि नसेल तर तुम्ही सुरीने केल्यात तरीसुद्धा चालेल किंवा चिरणीने केल्यात तरीसुद्धा चालेल. हे बघा, मस्त आपल्या शंकरपाळ्या तयार करून झालेल्या आहेत. आता ह्या थोड्याशा मोकळ्या करून घेते मी. हे बघा, 3 ते 4 पोळ्यांच्या आपण शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा, इतक्या जाड मी ठेवलेल्या आहेत. हे बघा, मस्तच. आता लगेचच आपण तळायला घेऊयात. तेल तापत ठेवूया. लक्षात ठेवा, तेल छान तापून द्यायचं आहे, जेणेकरून छोटासा गोळा आपण तेलामध्ये सोडला की तो पटकन वर यायला हवा, इतकं तेल तापलेलं हवं. आणि मीडियम फ्लेमवर छान अशा खरपूस बदामी रंग येईपर्यंत आपण ह्या शंकरपाळ्या आहेत त्या तळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर लगेच हलवायच्या नाहीत. 1 ते 2 मिनटानंतर अशा प्रकारे सोडवून घ्यायचे आहेत. हे बघा, 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. आता मी हलक्याशा खालून थोड्याशा मोकळ्या करून घेते. हे बघा, लगेच मोकळ्या होतात आणि छान अशा पटपट वर येतात, तुम्ही पाहू शकता. हे बघा, छान अशा सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. हे बघा, मस्तच. आता छान अशा या 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा मी वरखाली करून घेणार आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवायची नाही आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर छान अशा तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मस्त बदामी रंग आलेला आहे. आणि लक्षात ठेवा, ह्या शंकरपाळ्या आहेत त्या काढल्यानंतर त्यांचा रंग आणखीन डार्क होतो, त्यामुळे खूप डार्क अशा नाही ठेवायच्यात. बदामी रंग आला की काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, मस्तपैकी आपल्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी झटपट होतात, अजिबात चुकत नाहीत. हे बघा, अगदी बिस्किटसारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत.
आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.